गेल्या अर्ध्या तासापासून हा लांडगा माझा पाठलाग करतोय. अरे जा ना बाबा, मी मी इथे नाही येणार परत. प्लीज प्लीज सोड माझा पाठलाग, सोड ना. एवढा का पिसाळलाय? हे जा ना. बाबा अंगावर नको उसा, चावू नको, चावू नको. आई स्वप्न होतं. हां, स्वप्न होतं. आजचं हे 153वं स्वप्न. त्या रात्री तर वाचलो, पण त्यानंतरची प्रत्येक रात्र जीवावर उठली आहे माझ्या. कारण जे घडलं ते आता स्वप्न म्हणून घिरट्या घालत राहतं माझ्या मनावर, कावळ्यांसारखं. त्याच रानातल्या कावळ्यांसारखं. माझे डोळे आता काही परत मिटणार नाही, पण तुम्ही तुमचे डोळे मिटा आणि फक्त ऐका. भूता खेता आणि कथा. नमस्कार, मी संदेश, आडणेवाडीच्या सरकारी शाळेवरील मास्तर. अभ्यासात स्पेशली सायन्स या विषयात हुशार होतो. त्यामुळे जगाला वाटायचं की मी इंजिनियर, डॉक्टर किंवा सायंटिस्ट असं काहीतरी होईल. पण माझा स्वभाव पडला बंडखोर. विज्ञान हेच अंतिम सत्य आहे हे लहानपणापासून मुलांच्या मनात रुजवायला हवं, म्हणून मी ठरवलं शिक्षक व्हायचं. पण त्या रात्रीनंतर माझ्या मनात एक शंका रुजली आहे. बहुतेक विज्ञान हे अंतिम सत्य नाहीये. अहो, मृत्यू सुद्धा अंतिम नाहीये. त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे जे अत्यंत भयंकर आहे. साधारण 4-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शाळेवर येऊन नुकतंच वर्ष झालं होतं. बाकी सगळं छान होतं. राहायला मिळालेलं घर, जेवणाची व्यवस्था, वातावरण, विद्यार्थी, माणसं, सगळं छान होतं. फक्त इथल्या माणसांमध्ये भरलेली अंधश्रद्धा. हय जाऊचा नाही, हां थंय कोणीतरी असा, ह्या येळीक जाऊचा नाही, 12चो ठोको तेवढं मात्र चुकवा. मास्तर तुम्ही हैसर नवीन असास, एकदा प्रचितीले ना की मग समजतला. आणि माझं असं व्हायचं की अरे नाही येणार बाबा प्रचिती, कारण ह्या जगात जे डोळ्याला दिसतं तेच खरं असतं, आणि जे खरं असतं त्याच्या मागे विज्ञान असतं. आणि ह्या सगळ्या वादाला वैतागून एक दिवस मी मनावर घेतलंच की ह्या सगळ्यांना माझं म्हणणं खरं करून दाखवायचंच. इथे असलेल्या प्रत्येकाच्या तोंडात एका जागेचा उल्लेख नेहमी असायचा, कावळे रान. कावळे रान. गावाजवळच्या टेकाडावर पसरलेलं एक धीरगंभीर, अद्भुत आणि रहस्यमय वाटणारं जंगल. खूप पूर्वी, शेकडो वर्षापूर्वी तिथे एक ओसाड माळ होता म्हणे. मग गावाच्या मूळ पुरुषाने तिथे एकट्याने स्वतःच्या हातानं विहीर खणली आणि त्याच विहिरीचं पाणी शेंदून टेकडावर झाडं लावली. कुणी म्हणायचं तो मूळ पुरुष अजूनही त्या जंगलात वास करतो, तर कुणी म्हणायचं तिथं भूतखेतं राहतात. कुणी नवरा नवरीचं भूत आहे सांगायचं, तर कुणी जनावर भूत म्हणून येतं म्हणायचं. पण एक कथा सगळे सांगायचे, ती म्हणजे रात्रीच्या वेळी अचानक ह्या रानावर कावळ्यांचा थवा उठतो, जोर जोरात कोकलू लागतो आणि गोल गोल घिरट्या घालू लागतो. म्हणूनच या रानाला कावळे रान हे नाव पडलं. या अशा नॉनसेन्स कथा कहाण्या. पण त्यातला सगळ्यात मोठा कथाकार म्हणजे आमच्या शाळेचा शिपाई गणू.
गणू एकदा सहज म्हणाला, या दिवसात देवीचा उत्सव झाल्याशिवाय त्या वाटेवरसून जाऊचा नसता. मी हसून म्हटलं, आणि कोणी गेलं त्या वाटेवरनं तर काय होईल रे? तर तो म्हणाला, जाताना जाशाल, पण परतीचा कसा करशाल? गणूच्या या बोलण्याने माझा बंडखोर स्वभाव तेव्हा चवताळून वर आला आणि मी मनाशी ठरवलं, हीच संधी आहे. देवीच्या उत्सवाच्या आदल्या दिवशीच त्या वाटेने जायचं आणि रात्री देवीच्या मंदिरात पोहोचून अख्ख्या गावासमोर सांगायचं की तुमचं ते कावळे रान म्हणजे वर्षानुवर्ष तुम्ही केलेली पोपटपंची आहे, पोपटपंची. मी मग आतुरतेनं देवीच्या उत्सवाची वाट बघू लागलो. फायनली आता तो दिवस उजाडला. मी सकाळीच गणूला घेऊन निघालो. त्याला मी आधी काहीच सांगितलं नाही. त्याला फक्त आपण कॅम्पिंग करणार आहोत एवढंच माहीत होतं, पण कुठे ते माहीत नव्हतं. पण जसजसे आम्ही कावळे रानाच्या मार्गाला लागलो तसा मात्र गणू कुरकुर करू लागला. मास्तरानू, खय जाऊचा? मी हसतच म्हटलं, अरे इथेच समोरच्या माळावर. तो पटकन घाबरून म्हणाला, काय काय खुळावलास की काय? माहीत आहे ना थडे काय हात या? मी म्हणालो, अरे तसलं काहीही नसतं जगात, कधी कळणार आहे तुम्हाला? त्यावर तो थोडा घाबरतच म्हणाला, मास्तरानू, काही गोष्टी आयुष्यात कळण्याच्या पलीकडच्या असतात, ऐका माझा. त्या दिवशी त्याचं ऐकायला हवं होतं हे मात्र खरं. एखादा माणूस अशिक्षित आहे म्हणून त्याला मूर्खात काढणं चुकीचं आहे. बऱ्याचदा हीच अशिक्षित माणसं आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि त्या रात्रीने माझ्यातल्या शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला. मी वैतागून त्याच्या हातातलं सामान घेतलं आणि त्याला तिथे सोडून सरळ चालू लागलो. बराच वेळ चालल्यावर फायनली मी पोहोचलो कावळे रानात. अथांग पसरलेला हा माळ, जर्द हिरव्या रंगाची झाडी, कावळे तर सोडा, तिथे साधं चिटपाखरूही दिसत नव्हतं. हो, पण तरीही कुणीतरी आसपास आहे असं वाटत होतं. मनावर कसलासा जडपणा आल्यासारखं वाटत होतं. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पटापट टेंट बांधायला घेतला. तेवढ्यात अचानक चारही बाजूनी विव्हळण्याचा आवाज येऊ लागला, कुठल्या तरी प्राण्याचा बहुधा. मी ताडकन उभं राहून चारही बाजूला बघितलं, पण आवाज नक्की कुणाचा आणि कुठून येतो हे कळेनासं झालं. मी चौफेर नजर फिरवू लागलो. आवाज वाढतच चालला होता, जवळजवळ येऊ लागला होता. अचानक माझ्या मागे झाडीत काहीतरी हालचाल झाली. मी निरखून बघत आवाजाचा कानोसा घेत धक्क्या पावलांनी 1-2 पावलं पुढे गेलो. तोच एक लांडगा धाडकन माझ्या अंगावर आला. मी प्रचंड घाबरलो, मागे पडलो. मी कसंबसं स्वतःला सावरलं, उठलो आणि जंगलाच्या दिशेने आत पळू लागलो. मला वाटलं एकदा या रानातून बाहेर पडलो की बस, जीव वाचला. पण ना रान संपत होतं ना लांडग्याचा पाठलाग. मिळेल त्या वाटेने मी सैरावैरा धावत होतो. कुठला रस्ता, कुठलं टेकाड, कुठली पायवाट काहीच कळत नव्हतं. एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे हे रान आता अजून गर्द होऊ लागलं होतं. कोणीतरी सावज आपल्या जाळ्यात अडकतंय याचा आनंद घेत होतं. उतारावरून धावत असल्यामुळे माझ्या पायांवरचा ताबा सुटला होता. मी मागे वळून पाहिलं तर लांडगा अजूनच जवळ आलेला. मी गांगरलो. अंगातला सर्व जोर काढून पळण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझ्या अंगावर झेप घेतली आणि मी कशाला तरी आपटून धडपडून खाली पडलो. कदाचित काही काळ मी बेशुद्ध असेन, कारण मी शुद्धीवर आलो तेव्हा सूर्य मावळतीला जाऊन
रात्रीच्या भयान अंधारानं डोकं वर काढलं होतं. मी भानावर आलो. थोडं चाचपडून कुठेही बघण्याचा प्रयत्न केला. समोर एक पडकी भिंत होती. मगाशी हिलाच ठेचकाळून मी पडलो असणार. पण तो लांडगा, तो कुठे गेला? त्यानं मला काहीच केलं नाही. माझी शिकारच करायची नव्हती तर मग मागे तरी का लागलेला तो? फक्त भीती दाखवायला की मला इथवर आणायला? एक नाही 1000 प्रश्न डोक्यात भणभणू लागले. मी स्वतःला सावरलं, उठून उभा राहिलो, कपडे झाडले आणि 2 पावलं चाललो. तोच एका बाईच्या कर्कश रडण्याचा आवाज. मी मागे वळून पाहिलं तर जिथे भिंत होती तिथे घर दिसू लागलं, पेट घेतलेलं. आणि त्या बाईच्या ओरडण्याचा आवाज त्या घरातून, आगीच्या लोळ्यातूनच येत होता. असा आवाज की भीतीनं काळीच फुटावं. मी घाबरून उलट दिशेने पळण्याचा प्रयत्न केला तर समोर एक जुनी विहीर, काळी भोर, दगडी, झाडांच्या मुळांनी पोखरून गेलेली. मी विहिरीकडे पाहत राहिलो. आता ही विहीर इथे कुठून आली काहीच कळेना. एकीकडे त्या बाईच्या किंकाळ्या ऐकून पुन्हा पळत सुटावं वाटत होतं, पण ती विहिरीवरून नजर हटेनाशी झाली. मग मनाला समजवलं, हे जे काही घडतंय ना ते काल्पनिक आहे. पण आपल्याला दिसतंय ना, आणि डोळ्यांना दिसतंय ते जर खरं मानलं तर आपण काहीतरी करायला हवं. ह्या विहिरीत पाणी असेल तर घराला लागलेली आग आपण विझवू शकतो, त्या बाईचा जीव वाचवू शकतो. मी त्या भयान विहिरीच्या दिशेने 2 पावलं गेलो. स्वतःहून गेलो की ओढलो गेलो माहीत नाही. पण जसा जवळ गेलो तसा तो विहिरीचा रहाट कर्कश आवाज करत घरा उलटा फिरू लागला. त्यातला दोरखंड गुंडाळला जाऊ लागला. कोणीतरी पुरुष घुसमटल्यासारखा विक्षिप्त आवाज करत विहिरीतून वर येतोय असं भासू लागलं. आता ना माझं शरीर काम करत होतं, ना मेंदू. जे घडतंय ते उघड्या डोळ्याने फक्त पाहत राहणं एवढंच काय ते उरलं होतं. तो विहिरीच्या अगदी तोंडाशी आला होता. कुठल्याही क्षणी माझ्या समोर येऊन उभा राहणार होता. मनात त्याचं चित्रविचित्र रूप धडकी भरवू लागलं. दुसरीकडे आग ही अशी भडकलेली जणू अख्खं रान गिळून टाकेल. त्या बाईच्या किंकाळ्या, त्या पुरुषाचं धुसफुसणं अगदी टिपेला पोहोचलेलं. त्या आगीतल्या बाईच्या आवाजात आणि विहिरीतल्या पुरुषाच्या आवाजात एकमेकांसाठीची तीव्र ओढ जाणवत होती. जणू सगळी बंधनं तोडून, सगळ्या मर्यादा सोडून वर्षानुवर्ष प्रवास करून आज त्यांचं मिलन होणार होतं. आणि त्यांच्या या मिलनाच्या फेऱ्यात मी अडकलो होतो. हे सगळं माझ्याच आगाऊपणाचं फळ होतं. मूर्ख आहे. मला इथून निघालं पाहिजे असं म्हणून मी पळण्याचा शेवटचा प्रयत्न केला. पण 2 पावलं टाकताच आग प्रचंड भडकली आणि माझ्या सकट घराच्या आणि विहिरीच्या भोवताली आगीचा वेढा पडला. आता त्याला ओलांडून मी बाहेर जाऊच शकत नव्हतो. आणि कावळे कोकलू लागले.
रिंगण करून घिरट्या घालू लागले. अगदी तसेच जसे मी गावकऱ्यांच्या वर्णनातून ऐकले होते, पण आज स्वतःच्या डोळ्याने पाहत होतो. मनात आलं, मास्तर मास्तर बघा बघा, जे दिसतं तेच खरं असतं ना, पण जे घडतंय ते काय आहे? जे असतं त्यामागे दरवेळी विज्ञान असतंच असं नाही. आणि आता तर तुमच्या मागे कुणीच नाहीये. आगीच्या लाटा माझ्या जवळजवळ येऊ लागल्या आणि अचानक माझ्या गळ्याला दोरखंडाचा विळखा पडला आणि काही समजण्याच्या आतच मी विहिरीच्या कठड्यापर्यंत फरफटत गेलो. शरीर आणि मन थकलं होतं. जगण्या वाचण्याचे सगळे पर्याय हरले होते. मला माझं मरण अगदी डोळ्यापुढं दिसत होतं. संपलं सगळं असं मनात आलं आणि मी विज्ञान सोडून जोर जोरात देवाचं नाव घेऊ लागलो. आणि मला त्या काळ्या कुट्ट जंगलात पांढरं शुभ्र धोतर नेसलेला एक उंच पुरा म्हातारा दिसला. त्याच्या पायाशी तोच लांडगा होता. तो म्हातारा मला म्हणाला, मास्तर घाबरू नको, तुझी वेळ अजून भरलेली नाही. आणि मी डोळे मिटले. सकाळी जाग आली तेव्हा मी देवीच्या मंदिरात होतो आणि आजूबाजूला गावकरी जमले होते. एकानं मला विचारलं, काय हो मास्तर, त्या रानात कशा गेलेलास? मला काही सुचेना. तसा गणू म्हणाला, बहुतेक चुकून गेले असतले. असू देता, आता इलेत ना शुद्धीवर, मी नेताय त्यांका घराकडे. गणूनं वेळ मारून नेली आणि आम्ही तिथनं निघालो. वाटेत मी गणूला विचारलं, मी तुम्हाला सापडलो कुठे? तसं उत्तर आलं, त्या तुम्ही रातच्या उत्सवा केला नाहीस, घराकडे पण नव्हताच म्हटल्यावर सगळीजणं तुमका शोधूक निघाली. फटाफटीक रानाबाहेर एका झाडाखाली कसलीशी सावली दिसली. जवळ येऊन बघते तर काय, तुम्ही पडलेलास आणि तुमच्या शेजारी एक लांडगो बसलेलो. राखण करूक बसतात ना, अगदी तसोच. पण आमका बघून शांतपणे रानात निघून गेलो. हे सगळं ऐकून माझा चेहरा पांढरा पडला. न राहून मी गणूला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि गणूने मला त्याच्या आज्याने सांगितलेली कहाणी सांगितली. पूर्वीच्या काळात कधीतरी ह्या गावात एक खूप सुंदर दिसणारी मुलगी होती. लहान वयातच विधवा झालेली. विधवेचं जीणं जगणं त्यावेळी खूप भयानक होतं. पण पुढे काही वर्षांनी एक तरुण पोरगा तिच्या प्रेमात पडला. तिलाही तो हळूहळू आवडू लागला. तिच्या एकटेपणाला कोणाचा तरी आधार मिळाला. मग त्या दोघांनी त्यावेळच्या समाजाची सगळी बंधनं तोडून पळून जाऊन त्या कावळे रानाच्या टेकाडावर आपला संसार थाटला. त्यांचा सुखाचा संसार चालू होता, पण गावातील इतर लोकांना ही गोष्ट पटणारी नव्हती. म्हणून सगळे एका रात्री जमून त्या टेकाडावर गेले. ते दोघं झोपेत असताना बेदम मारलं. मारून थकल्यानंतर त्या मुलाला घरातून बाहेर काढलं आणि तिला घरासकट पेटवून दिलं. ती पोर त्या आगीतच जळून गेली. तर पोराला दोरखंडाचा गळफास लावून त्या विहिरीत फेकून दिलं. गावकऱ्यांनी त्यांना एकत्र जगू दिलं नाहीच.
पण एकत्र मरू पण दिलं नाही. खूप वाईट अंत झाला त्या दोघांचा, त्यांच्या प्रेमाचा. मी सुन्न झालो. अजूनही ती रात्र मला झोप लागू देत नाही. हो, पण एक गोष्ट शिकलो. बहुतेक विज्ञान अंतिम सत्य नाहीये. मृत्यू सुद्धा अंतिम नाहीये. त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे जे काहींच्या बाबतीत भयंकर आहे, पण तरीही सुंदर आहे. जे आहे प्रेम. प्रेम विज्ञानाच्या, देवादिकांच्या, जन्म मृत्यूच्याही पलीकडचं आहे आणि चिरंतर आहे. प्रेम.